नमस्कार मित्रो, मी डॉक्टर नितीन भागवत, आयुर्वेदा प्रॅक्टिशनर, प्रॅक्टिसिंग आयुर्वेदा मोर दॅन 17 इयर्स इन अमरावती, महाराष्ट्र. परत एकदा आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रो, माझ्याकडे येणारे अनेक पेशंट मला विचारतात की डॉक्टर साहेब, आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत, तर आम्ही आंब्याचा रस खाऊ शकतो का? आम्ही आंबे खाऊ शकतो का? त्याने हीट तर वाढणार नाही, ऍसिडिटी तर होणार नाही, पिंपल्स तर येणार नाही, मुळव्याधचा त्रास तर होणार नाही, असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतात. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि याबद्दलचा आपण गैरसमज पूर्णपणे दूर करणार आहोत. तर मित्र, पिकलेले जे आंबे असतात, जे पूर्णपणे पिकलेले आहेत आणि त्यामध्ये गोडवा निर्माण झालेला आहे, असे आंबे जर आपण दुधामध्ये जर त्याचा आमरस बनवला आणि तो जर आपण सेवन केला आणि असं जर आपण कंटिन्यू आता 2-3 महिने केलं, तर ज्यांना बरेच दिवसांपासून ऍसिडिटी आहे ती दूर होते, शरीरातली हीट त्यांनी दूर होते, प्लस ज्यांना तोंडामध्ये फोडं वगैरे नेहमी नेहमी येण्याचा प्रॉब्लेम असतो आपण त्यांनी दूर होतो. ज्यांना कॉन्स्टिपेशन असेल, पोट साफ होत नाही, त्यांचं पोट साफ होणं पण स्टार्ट होतं. तर सांगायचा उद्देश हा आहे की पिकलेला आंबा जर आपण त्याचा रस दुधामध्ये बनवला तर त्याच्यापासून आपल्याला कुठल्याच प्रकारचा अपाय होत नाही, तो आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो आणि त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते आपण मिळवू शकतो. परत आंबा हा मधुर मधुर उष्ण असल्यामुळे तो आपलं बल वाढवणार आहे, शक्ती वाढवणार आहे, पुरुषांमध्ये वीर्य वाढवणार आहे, ताकद वाढवणार आहे. तर याचं सेवन आपण बिनधास्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करू शकता. हे मी माझ्या सर्व पेशंटला सांगतो आणि तुम्ही पण हे फॉलो करा आणि काय फरक तुम्हाला दिसतो, काय तुम्हाला रिझल्ट येतात, माझ्याशी नक्की शेअर करा. आता मित्र, विषय राहिला आपल्या कच्च्या आंब्याचा. कच्चे आंबे किंवा कैरी पण आता खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर ती कच्ची कैरी बद्दल पण खूप सारे स्पेशली लेडीज लोक मला विचारतात, कारण कच्ची कैरी त्यांना जास्त आवडते. तर कच्ची कैरी खाल्ल्याने काय अपाय होतात किंवा काय त्रास होऊ शकतो? तर मित्रांनो, कच्ची कैरीमध्ये आम्ल रस असतो आणि आम्ल रस जर आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर त्यांनी पित्त वाढण्याची भीती राहते, रक्त दूषित होण्याची भीती राहते, उष्णता वाढण्याची भीती राहते, कारण तो उष्ण आहेच ऑलरेडी. म्हणून आपण कच्ची कैरी जे आहे, ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे किंवा पित्ताचा त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, पिंपल्सचा त्रास आहे, त्या लोकांनी कच्ची कैरी खाणं टाळलं पाहिजे किंवा ज्यांना स्किन डिसीज आहे त्यांनी पण तो टाळलं पाहिजे. मग आपण कैरीवर प्रक्रिया करून जे काही पदार्थ तयार करतो, जसं कैरीचं पन्ह तयार करतो, त्यामध्ये साखर टाकली जाते. त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कच्च्या कैरीचा आमरस तयार करतात, त्यामध्ये खोबरं किसून टाकलं जातं, प्लस वेलची टाकली जाते, साखर टाकली जाते. हे टाकून जेव्हा आपण तो आमरस बनवतो तर तो पित्तशामक बनतो. बघा कशी गंमत आहे, फक्त कच्ची कैरी खाल्ली आपण, त्यामध्ये तिखट मीठ लावून, तर ती पित्त वाढवणारी आहे, रक्त दूषित करणारी आहे आणि उष्णता वाढवणारी आहे. आणि त्याच कैरीला जेव्हा आपण खोबरं, साखर, वेलची हे टाकून आपण त्याचा आमरस तयार करतो तर तो पित्ताचं शमन करणार आहे. याचं कारण असं आहे की मधुर रस जेव्हा आपण कुठल्या गोष्टीमध्ये ऍड करतो तर मधुर रस हा पित्ताचं शमन करणार आहे. मधुर, तिक्त, कषाय हे 3 रस हे पित्ताचं शमन करतात. तर मित्र, हा कच्ची कैरी आणि पिकलेल्या आंब्यामधला फरक आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या पद्धतीने या गोष्टी करून बघा. पिकलेले आंबे तुम्ही या पद्धतीने खाऊन बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवला ते माझ्याशी नक्की शेअर करा. परत आपण एका अशाच महत्वपूर्ण विषयावर बोलूया. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.